नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं इस वक्त की बड़ी खबर की। अनाथ मुलांच्या हक्कांसाठी विलास वांगड यांची लढाई। बाल हक्क आयोगाने घेतली तक्रारीची दखल। पालघर जिल्ह्यातील अनाथ मुलांच्या संरक्षण आणि त्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर तक्रारीची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली असून या प्रकरणी अर्धन्यायिक क्वाझी ज्युडिशियल सुनावणी आयोजित करण्यात आली आहे। या सुनावणीमुळे जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भारतीय अस्मिता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड यांनी पालघर जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी मिलिंद दौदे यांना कामावरून बडतर्फ करावे अशी मागणी भारतीय अस्मिता पार्टीकडून करण्यात आली आहे। विभागातील काही बाल संरक्षण अधिकारी अनाथ मुलांवर अधिकाराचा गैरवापर करत असून त्यांच्याशी अन्यायकारक व असहकार्याची वागणूक देत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे केली होती। या तक्रारीमुळे जिल्ह्यातील अनाथ मुलांचे भविष्य धोक्यात येत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भातील तक्रार अर्ज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी आयोगाकडे दाखल करण्यात आला होता। तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन आयोगाने संबंधित प्रकरणाची सुनावणी घेतली। या प्रकरणात विलास वांगड हे वादी तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पालघर हे प्रतिवादी आहेत। आयोगाने जारी केलेल्या नोटीसमध्ये बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 मधील तरतुदींच्या अनुषंगाने प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेणे, संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेणे आणि आवश्यक त्या सूचनांवर चर्चा करण्यासाठी सुनावणी आयोजित केल्याचे नमूद करण्यात आले आहे। विलास वांगड यांनी सांगितले की अनाथ आणि निराधार मुलांच्या हक्कांचे संरक्षण होणे ही समाजाची आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे। या मुलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे सुरक्षित भवितव्य घडावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहोत। भारतीय अस्मिता पार्टीने देखील अनाथ, निराधार आणि वंचित मुलांच्या प्रश्नांसाठी पुढेही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आयोगाच्या सुनावणीनंतर या प्रकरणात कोणते निर्णय होतात आणि संबंधित यंत्रणांकडून काय पावले उचलली जातात याकडे पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। अनाथ मुलांच्या हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, त्यांच्या भविष्याशी तडजोड होऊ देणार नाही, अशी भूमिका भारतीय अस्मिता पार्टीकडून व्यक्त करण्यात आली। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघातील रिपोर्टर। मी अस्मिता गणपत टोकरे, मी दादडे गावाची आहे। मी लहान असताना माझे आई वडील मयत झाले, तर मी पोलीस ट्रेनिंग करते। भरती जवळ आल्यामुळे मला अनाथ प्रमाणपत्र पाहिजे होते। मी अर्ज केलेला सरांकडे, तर माझी फाईल आतापर्यंत 3 वेळा झाली, तरी पण सरांचं नाव मिलिंद दौदे आहे, त्यांच्याकडे मी फाईल जमा केलेली, परंतु थोडी त्याच्यावर चुकी झालेली, त्यांनी ते फाईल फाडून टाकले। आणि अस्मिता पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड, माझ्याकडे आज एक ताई आलेले आहे, कुमारी अस्मिता गणपत टोकरे, दादडे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघरमधील आहे। त्या मुलीला सदर अनाथ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेली होती पालघरमध्ये। सदर मुलीचे आई वडील दोन्ही पण मयत झालेले आहेत। सदर मुलगी ही मिलिंद दौदे या एका अधिकाऱ्याकडे गेली अनाथ प्रमाणपत्रासाठी। सदर मुलगी वारंवार तिकडे फेऱ्या मारत असताना त्यांनी तिचं प्रमाणपत्र फाडून फेकून देणे, तिला अर्वाच्या भाषेमध्ये काहीतरी बोलणं, तिचं काही तिला म्हणजे मनाला दुखवेल असं तिला त्यांनी वर्तणूक केली, बोली भाषेमध्ये। मग तिचं मन दुखावलं गेलं, ती वारंवार जाते, परंतु हा अधिकारी देत नाही। हा आदिवासी समाजासाठी अधिकारी नेमलेला आहे की बिगा दुसऱ्या लोकांसाठी काम करण्यासाठी। मग असे आमच्या आदिवासी मुलींवरती, ताईवर अन्याय अत्याचार होत असेल तर समक्ष कार्यालयाने किंवा इथल्या ऑफिसरनी यांच्यावर दखल घेऊन त्याला एक तर कार्यमुक्त करावे किंवा ह्या मुलीला ताबडतोब ह्या मुलीला तिचं हे प्रमाणपत्र मिळवून द्यावे। अन्यथा मला माझ्या भारतीय अस्मिता पार्टीमार्फत किंवा संघटनेच्या मार्फत मला मोठं आंदोलन छेडून इथं भव्य मोठं आंदोलन छेडावं लागेल। यास जबाबदार हे पालघरचे बाल संरक्षण समिती अधिकारी आणि कर्मचारी राहतील। माझे नाव सचिन चंद्रकांत खरपडे, मी राहणार सुकसाळे, विक्रमगड, आणि ही माझ्या आत्याची मुलगी। हिच्यासोबत मी अनाथ प्रमाणपत्रासाठी बाल कल्याण समिती पालघरला अर्ज सादर केलेला, तर तिथले अधिकारी मिलिंद दौदे सर ह्याने माझ्यासमोर तिचं कागदपत्र फाडले आणि ते बोलायचे की तुम्हाला जिथे कंप्लेंट करायची तिथे करा, माझं कोणीच काय करू शकत नाही। आणि वेळोवेळी तिला तिच्या 3 फाईल झाल्यात,
आणि 6 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत आहेत, तर सर अजून आम्हाला मिळाले नाही. तर अनाथ प्रमाणपत्र आम्हाला मिळाले ह्याच्यासाठी मी विनंती करतो सर तुमच्याकडे.